विधान परिषद निवडणुकीचा महायुतीतला तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीची बैठक बोलावली। वर्षा निवासस्थानी आज संध्याकाळी बैठक। एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवारांसह तिन्ही पक्षाचे महत्त्वाचे नेते उपस्थित असतील। विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीची बैठक होण्याची शक्यता। बैठकीमध्ये पुणे, हिंगोली, परभणी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मतदारसंघाबाबत चर्चा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी पक्षाने 3 जागांवर महायुतीत दावा केल्याची माहिती। ठाणे विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट। विधान परिषद माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली। रवींद्र फाटक ठाण्यातून विधान परिषदेसाठी इच्छुक। बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। हिंगोली, परभणीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर खोतकरांचा दावा। मुलीसाठी खोतकरांना ही जागा हवी असल्याचं स्पष्ट। भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। भंडारा गोंदियात जागा न देता प्रफुल्ल पटेलांना कोंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न। जागा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही भूमिका। गडचिरोली काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत वादाची ठिणगी पडल्याचे चित्र। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याची चर्चा। माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांची फेरनियुक्ती करण्याची मागणी। अन्यथा 12 तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्याचा इशारा। राज्यातील 14,327 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपला। कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींवरती प्रशासक म्हणून सरपंचाची नियुक्ती। मात्र सरपंचांना कोणतेही अधिकार दिले नाहीत। सरपंच असताना विश्वास होता, प्रशासनात असताना नाही का? अधिकार गोठवल्यानं सरपंचांचा सवाल। राज्यातील पंचायत समिती सदस्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये मताचा अधिकार द्या। महाराष्ट्र राज्य पंचायत समिती सदस्य संघटनेची मागणी। अन्यथा कायदेशीर मार्गाने आणि आंदोलन करून न्याय मिळवण्याचा इशारा। गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली। नगरसेवकाच्या अपघाती निधनानंतर नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार। एका जागेसाठी भाजप, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारात तिहेरी लढत। वाढती महागाई आणि पेट्रोल डिझेलचे वाढते दर पाहता नागपूर स्कूल बस संघटनेकडून फी वाढ। विद्यार्थ्यामागे 200 रुपयांची भाडेवाढ, त्यामुळे पालकांचा खिसा आणखी रिकामा होणार। नाशिकच्या चांदवडमध्ये कांद्याच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मवियाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। आंदोलन करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं। महामार्गावरती आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी टायर जाळला। महामार्गावरच्या आंदोलनादरम्यानचा प्रकार। कांद्याला हमीभाव वाढवून देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक। नाशिकमधल्या चांदवडमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजूला केलं। मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न। कांद्यासाठी नाशिकच्या चांदवडमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवे यांचं बैलगाडीत बसून आंदोलन। तिन्ही नेत्यांच्या गळ्यात कांद्याची माळ। नाशिकमधल्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते सहभागी। हर्षवर्धन सपकाळ, रोहित पवार आणि अंबादास दानवेंसह कार्यकर्ते आंदोलनात। नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी। कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नाशिकच्या चांदवडमध्ये मेलोडी चॉकलेटचं वाटप करत अनोखं आंदोलन। कांदा आंदोलनात शेतकऱ्यांनी मेलोडी चॉकलेट वाटली। परदेश दौऱ्यावर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेलोडी चॉकलेट वाटत असल्याचा शेतकऱ्यांनी निषेध केला। इंधन दरवाढ आणि कांद्याला हमीभाव मिळण्याच्या मागणीसाठी सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन। खासदार प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन। रस्त्यावर बसून प्रणिती शिंदेंकडून सरकारचा निषेध। गळ्यात कांद्याची माळ घालून काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन। कांद्याला भाव देण्याची हाती बॅनर घेऊन मागणी। सरकारविरोधात घोषणाबाजी। नागपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीचा निषेध। माजी मंत्री अनिल देशमुख यांचा सायकलवरून प्रवास करत इंधन दरवाढीचा निषेध। केंद्र सरकार चुकीच्या नियोजनाचं खापर जनतेवर फोडत असल्याची टीका। इंधन दरवाढी विरोधात पुण्यात काँग्रेसचं आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं। घोडा, गाढव, बैलगाडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मेलोडी चॉकलेटचं वाटप करत केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध। पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ म्हणजे सर्वसामान्य लोकांची लूट असल्याचा आरोप।
भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये पेट्रोल पंपावरती काँग्रेसचं मेलडी चॉकलेट वाटप करून आंदोलन, पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध केला तर नीट पेपरफुटी प्रकरणातही कारवाईची मागणी केली। डिझेल टंचाईच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये रास्ता रोको, हिंगोली सेनगाव महामार्गावर नरसी नामदेव इथे रास्ता रोको। डिझेल टंचाईमुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती ठप्प, हळदीचे शेकडो क्विंटल साठे बाजार समितीत पडून 6 दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय। जळगावच्या चोपडा आणि यावल तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यामुळे 700 हेक्टरपेक्षा अधिक केळीबागा उद्ध्वस्त, तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। लातूर शहर आणि निलंगा तालुक्यातील परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शेतीचं मोठं नुकसान, वीज पडून म्हैस आणि बैल ठार, अनेक घरांचीही पडझड। हिंगोलीमध्ये काल विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, सेनगाव तालुक्यातील भानखेडा गावामध्ये वीज अंगावर पडल्यानं 32 वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, शेतात मशागतीचं काम करत असताना जगन कोटकर यांच्या अंगावरती वीज पडली। विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोलीला उष्णतेचा रेड अलर्ट, तर नागपूर आणि अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा, दुपारच्या वेळी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन। जळगाव शहरात क्लायमेट अँड हीट ॲक्शन प्लॅनसाठी सर्वेक्षण सुरू, 7 वाहनांद्वारे हीट मॅपिंग होणार, महापालिका आणि महिला हाऊसिंग ट्रस्ट यांच्या संयुक्त उपक्रम, आशा सेविकांनाही प्रशिक्षण देणार। रायगड जिल्ह्यातल्या काही भागात भीषण पाणी टंचाई, जिल्ह्यात आतापर्यंत 65 टँकरद्वारे 64 गावं आणि 230 वाड्यांना पाणी पुरवठा, 1,13,701 नागरिकांची टँकरद्वारे तहान भागवण्याचं काम सुरू। भोंदू अशोक खरातची ईडी कोठडी संपली, अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी, गेल्या 6 दिवसांपासून अशोक खरात मुंबईतल्या ईडी कोठडीत, खरातला नाशिक रोड कारागृहात पाठवलं जाणार। नाशिकमध्ये अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू कमलेशवरती गुन्हा दाखल, उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा पीडितचा आरोप, मठ बांधण्याच्या बहाण्यानं पीडिताची 2 एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही आरोप। मुंबईतील व्हीआयपी कल्चर मोडून काढण्यासाठी मुंबईच्या वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई, अंधेरीमध्ये वाहतूक विभागाची कारवर विधिमंडळाचे लोगो आणि लाल निळ्या रंगाचे लाईट लावून फिरणाऱ्यांवर कारवाई, कपडा व्यापाऱ्यांनी गाडीवरती लाल निळ्या लाईट्स लावले होते। मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर 1 कॉम्प्लेक्समध्ये मुस्लिम पदाधिकाऱ्यांकडून बकरे ठेवण्यासाठी शेड उभारल्यानं वाद, बैठक न घेता हिंदू रहिवाशांना विचारात न घेता शेड उभारल्याचा आरोप, शेडमधल्या 25 बकऱ्यांमुळे त्रास होत असल्यानं पोलिसात तक्रार, एका युवकावर अज्ञातांकडून ब्लेडनं वार, सोसायटीत गदारोळ। सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी दिली जाऊ नये अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे, तर ठरवून दिलेल्या ठिकाणांचा वापर करण्याचं आवाहन सरनाईकांनी केलंय। बकरीदच्या पार्श्वभूमीवर गोवंश हत्या आणि अवैध वाहतुकीवर कारवाईची मागणी, भाजप आमदार संजय उपाध्याय यांचे मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र, बकरीद दरम्यान गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।